नमस्कार. पॅराशूट ॲडव्हान्स होम मिनिस्टर स्वप्न गृहलक्ष्मीचं साकारत आहे वामनहरी पेठे ज्वेलर्सच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजचा भाग मायेचा, आपुलकीचा, स्पर्श मायेचा, पालवी आपुलकीची. या वाक्यातच इतकी ममता, मातृत्व, आपुलकी, स्नेह दडलेला आहे ना की आपण विचारही करू शकणार नाही. सारी पावलं पंढरीच्या ओढीनं पंढरपुराकडे निघालेली आहेत. विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी आतुर झालेली ही पावलं. आणि अशा वेळेला हा माझ्या पाठी असणारा फलक आमचं लक्ष आकर्षित करतो आहे. पालवी. आणि त्याचबरोबर जर नीट बघितलं तर एक चिन्ह आहे आणि त्या चिन्हाच्या बाजूला लिहिलेलं आहे सह जगणाऱ्या अनाथ बालकांचा संगोपन प्रकल्प. ते चिन्ह आहे HIV. असो, आपण आजच्या भागात आनंद आणि आनंद घेऊन जगणार आहोत. काही वर्षांपूर्वी एका माऊलीनं अशा लेकरांना एकत्र केलं. ही माऊली पंढरपुरातलीच. नाव मंगलताई शहा. प्रभाहिरा प्रतिष्ठानची स्थापना झाली आणि मग लक्षात आलं की काट्याकुट्यात, कचऱ्यात अशी बालकं एका बाजूला सोडली जातात ज्या बालकांना कोणालाही होऊ नये असा असाध्य असा रोग झालेला असतो. गुण्या गोविंदानं या गोकुळामध्ये ही सगळी बालकं नांदतायत. त्या बालकांना भेटणार आहोत. 40 ते 50 बालकं. या विठ्ठलाच्या चरणी आपण प्रार्थना करूया की त्यांना दीर्घायुष्य लाभू दे. आणि हो, ते मंगलताईंचं वाक्य कानावर सतत गुणगुणत राहतं की शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत आपण किमान या बालकांना आनंद तर देऊ शकतो. आनंद हाच महत्वाचा. चला, काही क्षण या बालकांचे आपण सगळे आनंदात घालवूया आणि या सर्व बालकांच्या माता बनून त्यांचं आपुलकीनं, मायेनं संगोपन करणाऱ्या त्या सगळ्या वहिनींशी गप्पा मारूया आणि चला पैठणीही देऊया. सुरुवात करूया आजच्या भागाला अत्यंत आगळ्या वेगळ्या अशा मायेच्या, आपुलकीच्या पालवीमध्ये जाऊन भेटूया आजच्या सर्व छोट्या दोस्तांना आणि त्याचबरोबर त्या आश्रमातल्या सगळ्यांना. नमस्कार. त्या मंगलताई. आणि त्याचबरोबर किती आनंद आहे की हा पुष्पगुच्छ या बाळांनी तयार केलेला आहे. किती छान. इतकं छान स्वागत जे कधी विसरता येणार नाही. त्या सगळ्या बालकांची, लेकरांची काळजी घेणाऱ्या, ममत्व स्वीकारलेल्या या सगळ्या माऊली. नेहमी या सगळ्या बाळांचं खूप मनापासून मायेनं, आपुलकीनं संगोपन करणाऱ्या या आजच्या वहिनींपैकी कुठल्या वहिनी पैठणी जिंकणार तेही बघूया. आणि तेव्हा यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि या छोट्या दोस्तांमध्ये सुद्धा खेळ करून बघूया ना, यांच्यापैकी बक्षिसं देता आली तर. चला सुरुवात करूया आजच्या या विशेष भागात. अरे वा, अरे बापरे. बस 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 बस. किती छान आनंदाचं वातावरण आणि खरंच ते निरागस पण. सुरुवातीला छोटंसं लावलेलं रोपटं हळूहळू वाढू लागलेलं आहे. म्हणजे मला माहिती आहे की 50 किंवा 60 मुलं खूप आशेनं, खूप मायेनं तुमच्याकडे बघतायत आणि कदाचित अशी कितीतरी मुलं हजारोंच्या संख्येने संगोपनाच्या प्रतीक्षेत आहेत.
संगोपन करण्यासाठी हे सगळ्या माऊलींचे हात समर्थ आहेत, सज्ज आहेत. त्याला थोडीशी तुमच्या आशीर्वादांची गरज आहे. भरभरून प्रेम करा आणि जे शक्य असेल ते या मुलांच्या आनंदासाठी पालवीच्या नावे पाठवा. खात्रीने सांगतो, तुम्ही जे मनापासून पाठवता ना ते यांच्यापर्यंत थेट पोहोचतं, ज्याची गरज आहे. या आषाढी वारीच्या निमित्तानं मी इतकंच म्हणेन, दुसऱ्याचं चांगलं होण्यासाठी जे जे जगू पाहतायत, करू पाहतायत, त्यांना आपण अधिक बळ देऊया, शक्ती देऊया. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघता आहात, खळाळून हसतायत, खूप खेळणार आहेत. आणि हे सगळं करत असताना खरंच घर बसल्या खूप मोठी स्वप्न आहेत. या मुलांची स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने खूप मोठी वास्तू तयार करायची आहे, जेणेकरून प्रत्येकाचं संगोपन करण्यासाठी व्यवस्थित जागा मिळेल. कारण बघा ना, 50 मुलांचीच मान्यता मिळू शकते एका आश्रमाला, कारण तेवढीच जागा आहे. एका मुलासाठी कमीत कमी 55 स्क्वेअर फीट जागा असेल तरच एका मुलाचं, अनाथ मुलाचं संगोपन करू शकणार आहेत. वेगळं मी तुम्हाला काही सांगायला नको. 3 एकरची जागा तर घेतलेली आहे. म्हणजे तुमच्यासारख्यांनीच हात पुढे केला म्हणून ते शक्य झालेलं आहे. त्या वास्तूत 50 नाही, हजारो मुलं राहावी, संगोपन व्हावं असं वाटत असेल तर आत्ता स्क्रीनवरती दिसणाऱ्या या पत्त्यावर तुम्ही थेट संपर्क साधून पालवी आश्रमात ती मदत पाठवू शकता. आदेश भैया, तुम्ही आलात, तुम्ही पाहिलत व जिंकलंही. आदेश भैया, तुमचे व झी मराठीचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. खूपदा वाटायचं आपण ही झी मराठीवर दिसावं, हसावं व खेळावं. ही सुप्त इच्छा तुम्ही पूर्ण केलीत. या निमित्ताने आम्हा सर्वांना सांगायचे आहे, जरी असेल आमच्यात काही उणीव, तुमच्या साथीने व हिमतीने करूच आम्ही ती दूर. प्रत्येक कथा सांगते, शापाला जेव्हा मिळतो उशाप, झळाळून उठते जीवन आपोआप. आम्ही तुम्हाला वचन देतो, मिळालेल्या संधीचं सोनं करू. आपल्या भारताचं नाव अजरामर करू, अजरामर करू, अजरामर करू. पालवी परिवार. धन्यवाद. किती गोड. नाव काय तुझं? नीता. नीता. ते आपण अंताक्षरी खेळायची सगळ्यांनी. हा, चला मग कुठले 2 गट सांगा की तुम्ही सगळ्यांनी सगळ्यांसाठी म्हणायचं. हा, चालेल. पहिलं अक्षर स. से अच्छा हिंदुस्तान हमारा, हमारा सारे जहां से अच्छा. छ. छैया 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 मोठ्याने. य य य य. र. रंगात रंग तो श्याम रंग पाहण्यात गर्दीत फिरते, ऐकून कान विसरून मान ही वाट कुणाची बघते. या सप्तसुरांच्या लाटेवर मी सागर ऐकली होई. राधाई वावरी हरीची राधाई वावरी. टाळ्या. वा 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 वा, किती छान. म्हणजे आपण बघितलं तर कुठलंही अक्षर द्या, यांच्याकडे गाणी मात्र तयार आहे. पण मला या निमित्ताने आता इथे आपण बसलेले आहोत, मंगलताई, नेमकं हे कधी सुरू झालं? हे काम 2001 पासून चालू झालेलं आहे आपलं याने. आणि 2 मुलांपासून आपण सुरुवात केली आणि आता 50 मुलांचं कुटुंब आपलं हे अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहे. आणि हे सगळं केवळ विश्वस्तांच्या मदतीमुळं आणि कार्यकर्त्यांच्या मदतीमुळं शक्य आहे. पहिल्यांदा ज्या वेळेला ती 2 बालकं तुमच्याकडे आली, काय होता तो प्रसंग सांगा ना मला नेमकं. मी आणि माझी मुलगी डिंपल इथं जवळच्या खेडेगावात गेलो होतो आणि त्या 2 मुलांना गोठ्यात टाकलेलं होतं. असाध्य व्याधी झाली.
हे असं समजून की आता त्यांचे ते सुधारणार नाहीत किंवा त्यांचे आईवडील गेलेले होते, अशा समजुतीनं ते टाकलेले होते. आणि आपण त्यांना सांगितलं की असा जगात कुठलाही असा हे व्याधी नाही आहे, किमान आपण त्यांना दीर्घायुषी करू शकतो, चांगलं वातावरण देऊन करून सन्मानानं जगण्यासाठी मदत करू शकतो. पण अज्ञानापोटी त्यांनी ते काही स्वीकारलं नाही आणि म्हणले मग तुम्हीच त्यांची सोय करा, मी तर काही करू शकत नाही, आमच्यातलं गरिबी आहे आणि बाकीच्या माणसांच्याही मर्यादा आहेत, मी तर करू शकत नाही. म्हटल्यावर आपण ती घरी घेऊन आलो आणि तो संसार जो सुरू झाला तो आजपासून चालू आहे. प्रत्येकाने एक पालकत्व स्वीकारावं की म्हणजे त्यांचं संगोपन पालवीच करणार. ही सगळी मुलं पालवीतच राहणार, फक्त पालकत्व स्वीकारून एका मुलाचा महिना 1500 रुपये खर्च तुम्ही द्यावा, जेणेकरून ह्या बालकांना चांगल्या रीतीने सांभाळणं होईल, त्यांचं पुढचं शिक्षण, सकस आहार आणि जागा बांधणं, ही सगळी स्वप्न ह्याच्यातनं पूर्ण होतील. एकाने एक पालकत्व स्वीकारावं आणि ही योजना पुढे न्यावी, अशी आपण जे 500 मुलांचं स्वप्न बघितलेले ते निश्चित ह्या योजनेनं पूर्ण होईल. चला, 36,000 रुपयाचा पहिला चेक. मुहूर्तमेढ आहे बरं का, 2 कोटीची बिल्डिंग पूर्ण होणार पुढच्या वर्षी. फक्त आनंद देणं एवढंच काय ते हेतू, बाकी काही नाही. झी मराठी भरभरून देत असतं. झी मराठीवर प्रेम करा, विश्वास ठेवा, एवढंच.